पश्चिम बंगालमधील तृणमूल नेत्याच्या अटकेच्या कारवाईला हिंसक वळण लागलेले आहे। त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या पथकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। यामध्ये ईडीचे 2 अधिकारी गंभीर जखमी झाले असून राज्यपालांनी या घटनेची दखल घेतली आहे। मात्र सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे। कुख्यात शरद मोहोळवर गोळीबार झाला। कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळीबार झाला। शरद मोहोळवर याचा गोळीबारामध्ये त्याचा मृत्यू झाला। कुख्यात दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव सुरू। जाहीर लिलाव आणि ई लिलावाला सुरुवात। सफेमा कायद्याअंतर्गत आयकर भवनात होत आहेत लिलाव। बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून साधू महंत येणार आहेत आणि याच साधू महंतांना राहण्याची व्यवस्था उत्तम रीतीने करण्यात आली आहे। त्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। साधूंसाठी टेंट सिटी उभारण्यात आली असून या टेंट सिटीच्या माध्यमातून 4000 साधू संतांची राहण्याची उत्तम अशी सोय करण्यात आली आहे। अनेक वेळा आंदोलने करून देखील इंद्रायणी नदी दूषितच पाहायला मिळत आहे। इंद्रायणी नदीपात्राला हिम नदीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे। या नदीचं पाणी पवित्र अमृत समजून भाविक याचं प्राशन करतात। त्यामुळे याचं आरोग्य तसंच कोणी आंघोळ केली तर त्याचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे। त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत। अदानी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष गौतम अदानी यांच्यासाठी नवीन वर्ष 2024 ची सुरुवात एकदम धमाकेदार झाली आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मागे टाकत गौतम अदानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत। नाताळच्या सुट्टी आणि सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाची सुरुवात करण्यासाठी साईंच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी साईंच्या चरणी 15.95 कोटी रुपयांचे दान अर्पण केले। 23 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 दरम्यान श्री साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवामध्ये 8 लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं। चिपळूणमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते कृषी आणि पशुसंवर्धन प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली। चिपळूणमधील वशिष्ठी दूध प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय सावंत, खासदार विनायक राऊत, शेखर निकम यांची यावेळी उपस्थिती होती। आजपासून पुढील 3 दिवस चिपळूणमध्ये कृषी महोत्सव सुरू राहणार। राज्यपाल रमेश बैस नाशिकमध्ये दाखल झालेत। नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात त्यांनी दर्शन घेतलं। काळाराम मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मंदिरात दर्शन झाल्यानंतर एका खासगी शिक्षण संस्थेतील कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावणार आहेत। जळगावात शेतकरी आक्रमक झालेत। केळी पीक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक। तांदळवाडीत नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। आक्रमक शेतकऱ्यांनी मतदानावरही टाकला आहे बहिष्कार। पीक विम्याच्या लाभासाठी वारंवार निवेदनं देऊनही दखल घेतली जात नसल्याने शेतकरी आक्रमक झाले। अमरावतीत अंगणवाडी सेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। महिला आणि बाल कल्याण विभागाने कारवाई करत या नोटीस बजावल्यात। कामावर हजर न झाल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। गुरुवारी राम जन्मभूमी मंदिराच्या प्रवेशद्वारावर गज, सिंह, हनुमान आणि गरुड यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली। या मूर्ती राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील बन्सीहारपूर मधून गावातील हलक्या गुलाबी वाळूच्या दगडापासून बनवण्यात आल्या। नवी मुंबई अक्षय पात्र फाउंडेशनच्या सेंट्रल किचनचे उद्घाटन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते संपन्न झाले। या माध्यमातून 70 शाळेतील 10,000 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात येणार। यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी वाढपीची भूमिका बजावत शालेय विद्यार्थ्यांना जेवण देखील वाढले। हे अक्षय पात्रचे देशातील 68वे किचन असून
PM पोषण योजने अंतर्गत ही संस्था कार्य करते। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 286 पदाच्या भरतीला शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे। महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी सुरुवातीला 123 पदं भरण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली। या पदभरतीची प्रक्रिया सुरू असतानाच आता नवीन 286 पदांच्या भरतीला पुन्हा एकदा राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे। त्यामुळे महानगरपालिकेमध्ये सुमारे 400 पदांसाठी भरती होणार। संगमनेर तालुक्यातील धांदर फळखुर्द येथे नवरदेवाची मिरवणूक चालू असताना अचानक डीजेची गाडी अंगावर आल्याने झालेल्या अपघातात 5 जण जखमी झाले। दोघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। अपघातातील जखमींना उपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। भिवंडीत धुक्यांमुळे रस्त्यावरील दुभाजक न दिसल्याने दूध टँकर दुभाजकाला धडक दिली। भिवंडी वाडा रस्त्यावरील कवाड येथील बंद टोल नाक्यावर ही घटना घडली। धुळे शहरातील मोहाडी उपनगरामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री 3 घरांमध्ये घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे। चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांची रोकड लंपास केली आहे। मोहाडी उपनगर मधील क्रांती चौकात एका परिसरातून तब्बल 3 घरांना लक्ष्य करत चोरट्यांनी हात साफ केलाय। KGF 2 नंतर यशच्या पुढील सिनेमाचे सर्व चाहते प्रतीक्षा करत आहेत। काही दिवसांपूर्वीच यशने एका नव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे। टॉक्सिक असे या नव्या प्रोजेक्टचं नाव आहे। हाही KGF प्रमाणे सर्वांच्या पसंतीस उतरेल अशी आशा प्रेक्षक व्यक्त करत आहेत। दरम्यान आणखी एक विशेष बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान यशच्या नव्या प्रोजेक्टमधून दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करत आहे।